प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, आपण पाहणार आहोत की आता जे जे मात्र जो निर्णय घेते त्यामुळे पुन्हा एकदा तारिणी टीम ही नाराज होते. कारण की जे जेने कोणालाही न सांगता खांडेकर कुटुंबामध्ये पुन्हा एकदा एंट्री केलेली असते आणि आता मात्र ती एंट्री एवढी धडाकेबाज आणि त्याचे परिणाम सुद्धा तारिणी टीमला भोगावे लागणार आहेत. आणि त्याचबरोबर तारिणी आणि केदारच्या आयडेंटिटीवर सुद्धा प्रश्न उभे राहतात. घरातली माहिती ही बाहेर कशी पोहोचली आणि त्यानंतर आपण पाहतो तारिणी कुठे आहे आणि त्याचबरोबर तारिणी घरात नाहीये, या सगळ्याच प्रश्नांवर जे जे खांडेकर कुटुंबामध्ये वादळ निर्माण करते. आणि जे जेला कसं कळालं की तारिणी घरात नाहीये आणि त्यावरून युवराजवर जे जेचा असणारा संशय, या सगळ्याच गोष्टीमुळे खांडेकर कुटुंब पुन्हा एकदा डिस्टर्ब होऊन जातं आणि त्याचे आरोप लागतात ते पुन्हा एकदा तारिणी आणि केदारवर. कारण की तारिणी घरात नसताना सुद्धा हे सगळं घडत आहे, यावर पद्मिनी सुद्धा खूप जास्त बोलत असते. प्रेक्षकांनो, जे वादळ जे जे घेऊन आलेली आहे त्याचे परिणाम तर खूप वाईट होतात. परंतु यानंतर आता केदार या सगळ्या गोष्टींना कसा सावरून घेतो हे आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. तर आपण पाहतो की जे जेला तारिणी टीमवर संशय आलेला आहे. कारण की तारिणी असं मिशन इनकम्प्लीट ठेवून असं जाणं शक्यच नाहीये आणि ते सुद्धा मैत्रिणीकडे. असं काय काम असेल की जिथे तारिणीचा फोनही लागत नाहीये आणि तिच्याबद्दल काही कळत सुद्धा नाहीये. आपण पाहतो की जेव्हा जे जे तारिणीबद्दल तिच्या टीमला विचारते त्यानंतर मात्र प्रत्येकाचे चेहरे पडलेले असतात. त्यावरून मात्र आता जे जेला संशय येतो की माझ्यापासून काहीतरी लपवलं जात आहे. म्हणजे मुद्दामून मला सांगत नाहीयेत की खरंच तारिणी कुठे आहे, या सगळ्यांनाच माहीत नाहीये. कारण की या मिशनवर पुढची माहिती काहीच मिळालेली नाही. कौशिकी ही श्रीवास्तव यांना का बोलतीये आणि तो श्रीवास्तव आहे तरी कोण, त्याचा आणि कौशिकीचा काय संबंध, हे सगळंच काही शोधायचं असतं. आणि यासाठी आपण पाहतो की जे जे खूप जास्त प्रश्नांचा भडीमार तारिणी टीमवर करते. परंतु आपल्याला बॉसने काहीच सांगितलं नाही कोणती माहिती सांगायची आहे कोणती नाही. आणि आता इथे केडी सर पण नाही आहेत आणि यावरून मात्र तारिणी टीम म्हणते की आपण ही केस बाजूला करून आपण दुसऱ्या काही ज्या केसेस आहेत त्यावर अभ्यास करू शकतो आणि त्याचा रिसर्च करू शकतो. आपण सध्या हे बाजूला ठेवूयात असं त्यांचं म्हणणं असतं. परंतु जे जे म्हणते की हे असं चालणार नाही. तुम्हाला जर खूप कंटाळा या केसचा आला असेल तर तुम्ही घरी बसा, तुमचा माइंड फ्रेश होऊन जाईल. असं मात्र जे जेचं उत्तर ऐकून पुन्हा ती टीम मात्र तिचं काम करू लागते. आणि जे जेचे तसे आदेश असतात की तारिणी कुठे आहे, तुमची बॉस कुठे आहे, हे तुम्हाला आता शोधायचं आहे. ही केस पहिले सॉल्व्ह करा. कारण की अशी अचानक तारिणी मिशन इनकम्प्लीट ठेवून अशी जाणं म्हणजे अशक्य वाटत आहे आणि त्यामुळे नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवलं जातंय असं मला वाटतंय. केदार आणि तारिणी हे मुद्दामून करतायत असा मला संशय आहे. त्यामुळे मी तुम्हाला जे सांगते ते तुम्हाला करायचंय. तारिणी कुठे आहे, तिचे कॉल डिटेल्स सगळे चेक करा. तिला कुणाचे फोन आले होते, ती जाण्या अगोदर कुठे होती, हे सगळंच काही मला समजलं पाहिजे. आणि यावर मात्र विचार करू लागते की याचं उत्तर मला खांडेकर कुटुंबामध्येच मिळू शकतं. आणि तेव्हा जे जे स्वतःहून खांडेकर कुटुंबामध्ये जायला निघालेली असते. परंतु तिला माहीत असतं की तिथे ती पद्मिनी सुद्धा असेल, जिच्याकडनं आपण पाहतो की जे जेने भरपूर रक्कम ही मिळवलेली असते. आणि त्यानंतर मात्र जे जे म्हणते की पद्मिनी खांडेकरला कसं सावरायचं ते नंतर पाहते. परंतु आता मात्र तारिणी खरंच कुठे आहे हे मला शोधायला पाहिजे. कारण की जो माझा संशय आहे तो जर खरा असेल तर मी अडचणीत येऊ शकते. कारण की युवराजला कोणतीही माहिती त्याच्याकडून न मिळता मी त्याला तिथून सोडवलं होतं आणि ते माझ्या पत्त्यावर पडू शकतं. आणि म्हणून स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतःची बदनामी होऊ नये म्हणून जे जे मात्र खांडेकर कुटुंबाकडे निघालेली असते. इकडे आपण पाहतो की केदार सुद्धा घरीच असतो आणि त्यानंतर जे जे तिथे येणार आहे याची कल्पना केदारला सुद्धा नाहीये. पण पाहतो की घरामध्ये पुन्हा एकदा तारिणीवरूनच वाद होत असतो. कारण की केदार हा ऑफिसला निघालेला असताना कौशिकी त्याला पुन्हा एकदा तारिणीबद्दल विचारते आणि तेव्हा तिथे पद्मिनी आणि दयानंद खांडेकर सुद्धा असतात. दयानंद खांडेकर सुद्धा चिंता व्यक्त करतात. ही पोरगी अशी बेजबाबदार वागणार नाही तर ती का वागली असेल, खरंच तिच्यासोबत काही चुकीचं घडलं नसेल ना,
आणि तेव्हा मात्र पद्मिनी म्हणते की तुमची जी मोठी सून आहे ना ती सगळ्यांना पुरून उरते, तिच्यासोबत काहीच वाईट होऊ शकत नाही, तिच्यासोबत जे आजूबाजूला जे लोक असतात त्यांचं मात्र नक्कीच वाईट होऊ शकतं. आणि तेवढ्यातच तिथे आपण पाहतो की जेजेची एंट्री दाखवतात आणि त्यानंतर जे समोर आलेली पाहून मात्र पद्मिनीला चांगलाच घाम फुटलेला असतो. कारण की जर असं काही युवराजबद्दल पुन्हा काही जर कळालं असेल, ही जे इथे आली कशासाठी. प्रेक्षकांनो, आता याबद्दल मात्र कौशिकीला एक वेगळीच चिंता वाटू लागते. कारण की सध्या तारिणी घरात नाहीये. तारिणीबद्दल काही कळालं असेल का, काही बरं वाईट असेल का, असे प्रश्न मात्र कौशिकीच्या मनात येतात आणि कौशिकी स्वतःहून विचारणार. आणि तेवढ्यातच आपण पाहतो पद्मिनीच मात्र विचारू लागते, जे मॅडम तुम्ही इथे अशा अचानक. आणि तेवढ्यात जे म्हणतात की काय करणार, खांडेकर कुटुंबाशी नातंच वेगळं माझं जुळलं आहे असं मला वाटत आहे. पुन्हा पुन्हा येण्याची संधी तुमच्या घरात मला मिळावी अशी माझी खूप इच्छा आहे. आता मात्र सगळ्यांनाच प्रश्न पडतो की ही जे मॅडम असं का बोलतीये. तिथे केदार सुद्धा असतो, केदारला सुद्धा हा धक्का बसतो की काय मिळाली यांना गोष्ट की अशा या इथे आलेल्या आहेत आणि ते पण त्यांच्या युनिफॉर्ममध्ये, म्हणजे नक्कीच त्या ड्युटीवर आहेत आणि त्यांना नक्कीच काहीतरी युवराजबद्दल कळालं असेल का, टीमने काही सांगितलं असेल का. कारण की सध्या तरी कौशिकीवर त्यांचा संशय आहे आणि कौशिकी कुणाला बोलतेय, श्रीवास्तव कोण आहेत याबद्दल तिला काही कळालंय म्हणून या मॅडम इथे आल्यात का, असा गोंधळ मात्र केदारच्या मनामध्ये सुद्धा सुरू होतो. कारण की प्रत्येक वेळेस जेजेंचं हे वागणं हे खटकत असतं. कारण की कोणताही निर्णय हा टीमला न कळवता जेजेचं असं वागणं हे त्यांच्या टीमला सुद्धा पटत नाही. युवराजच्या बाबतीतही तेच झालं आणि युवराजची त्यांनी सुटका सुद्धा केली. हाती तर काहीच लागलं नाही, परंतु त्यामुळे तारिणीवर मात्र खूप प्रश्न निर्माण झाले आणि हीच गोष्ट आता पुन्हा एकदा केदारच्या मनात सतावत असते. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की जेजेचं हे बोलणं मात्र कौशिकीला खटकतं आणि कौशिकी म्हणते की हो, आमचं घर तसं खूप चांगलं आहे, तुमची येण्याची इच्छा होऊ शकते, परंतु त्याचं काहीच कारण नाहीये. सध्या तुमचं इथे येण्याचं काय कारण आहे. आणि तेव्हा मात्र खांडेकर कुटुंबातली मोठी सून कुठे आहे तिच्याबद्दल जरा विचारपूस करावी असं मला वाटलं आणि म्हणून मी आली आहे, असं मात्र आपण पाहतो जेजेंचं उत्तर असतं. आता मात्र सगळ्यांच्याच नजरा या केदारकडे असतात. कारण की तारिणी घरात नाहीये हे जे मॅडमला कसं कळालं असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात येतो. चेतना काकू तिथेच उभी असते, ती सुद्धा म्हणते, अरे तुम्हाला कसं माहितीये आमची तारिणी घरात नाही येते, तुम्हाला काही कळालं का. आणि तेव्हा मात्र जे म्हणतात की हां, हेच तर मला कळालं की तुमची मोठी सून घरात नाहीये, कुठे गेलीये ती, अशी अचानक का गेलीये आणि युवराज कुठे. तेवढ्यातच तिथे युवराज आणि निशी येतात. युवराज मात्र जेजेंना पाहून चांगलाच त्याचा थरका पडतो. कारण की युवराजला सुद्धा काही फोन आलेले असतात. आपण पाहतो की हे सुद्धा या मॅडमला समजलं की काय, यामुळे युवराज घाबरतो. युवराजला वाटतं की माझे कॉल डिटेल्स बहुतेक यांना समजले असणार आणि म्हणूनच ही बाई इथे पुन्हा आलेली आहे. युवराजचा चेहऱ्यावरचा रंगच उडतो आणि तेवढ्यातच निशी म्हणते, माझ्या युवीने तरी काहीच केलं नाही आणि तुम्हाला माहितीये ना, तो कोणताही गुन्हा करूच शकत नाही, सगळं काही क्लिअर झालं आहे, तुम्हीच तर त्याला सोडलं. आणि युवी, तू पुन्हा काही केलेस का, पुन्हा तुझ्याकडनं काही चूक झाली आहे का मॅडम, तुम्ही पुन्हा युवीला पकडायला आलेला आहात का. आता मात्र युवी सोबत मी सुद्धा येणार आहे, तुम्हाला आम्हाला दोघांना जेलमध्ये टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, परंतु फक्त एकट्या युवीला नाही, माझा एकटा युवी नाही जाणार, मी सुद्धा त्याच्यासोबत जाणार, असं मात्र निशीचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच जे निशीला शांत राहायला सांगते. ती म्हणते की नाही, तुझ्या युवीला नाही तर मला असं वाटतं की तुलाच अटक करायला पाहिजे. तेव्हा मात्र युवराज म्हणतो की बरं झालं, एकदा का हिला अटक झाली की माझ्या डोक्याची पीडा मात्र कमी होईल. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की कौशिकी म्हणते की तुम्ही मुद्द्यावर येणार आहात का, तुम्ही इथे तारिणीची चौकशी करण्यासाठी कसं येऊ शकता, तारिणी कुठे आहे आणि ती कुठे नाहीये हे आम्ही तुम्हाला का सांगायचं, आमच्या घरातील व्यक्तींनी कुठे जायचं, त्या घरात का नाहीयेत हे प्रश्न तुम्ही नाही विचारू शकत. आणि त्यानंतर मात्र कौशिकीला जे म्हणते, असं कसं, मी नक्कीच विचारू शकते, कारण की मला तुमच्या घरातलं जास्त नाही परंतु थोडंफार तर नक्कीच माहीत आहे. युवराज खांडेकरला अटक झाल्यानंतर तुम्ही तारिणीची काय अवस्था केली हे थोडंफार तरी मला समजलंच आहे आणि त्यामुळे की नक्कीच तारिणी घरात नाहीये याचं कारण युवराज खांडेकर आहे. आता मात्र पद्मिनीचा संताप होतो आणि त्यावरून पद्मिनी पुन्हा एकदा जेजेंच्या समोर उभी राहते. ती म्हणते, माझ्या मुलाचा आणि त्या तारिणीचा काही संबंध नाहीये, ती तिच्या मैत्रिणीकडे गेलेली आहे, यामध्ये माझ्या मुलाची कसली चूक नाहीये, तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या मुलावर का येता
आणि तेव्हा मात्र जे जे म्हणते की बरोबर आहे, एका आईचं मत हे असू शकतं, परंतु आमच्या व्ह्यूने जर विचार केला तर मला असं वाटतंय की नक्कीच 2-3 दिवस झालं तारिणी खांडेकर घरात नाहीये आणि त्यामुळे मला असा संशय आहे की तिचा फोन सुद्धा लागत नाहीये. मला असं वाटतंय की नक्कीच या युवराज खांडेकरनेच तिला गायब केला असणार. आता यावर तुमचं काय म्हणणं आहे? दयानंद खांडेकर तसेच कौशिकी खांडेकर सुद्धा असतात. तुम्ही हे काय बोलताय? असं नाहीये, ती खरंच मैत्रिणीकडे गेली आहे आणि ती आम्हाला सांगून गेलेली आहे, हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतोय. केदारला मात्र संताप झालेला असतो, कारण की तारिणी घरात नाहीये, ती मैत्रिणीकडे गेली आहे ही गोष्ट जेजेला केदारने सांगितलेली होती. तरी सुद्धा जेजे मॅडमचं असं घरात येणं हे केदारला आवडत नाही आणि आपण पाहतो की केदारवर सुद्धा जेजे मॅडम प्रश्न करतात की तुमची बायको घरात नाहीये, तसेच तिचा फोन सुद्धा लागत नाही, तरी सुद्धा तुम्ही कोणतीच कंप्लेंट कशी केली नाही? म्हणजे तुम्हाला सुद्धा यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये का? तेव्हा केदार म्हणतो की मला माझ्या बायकोने सांगितलं आहे की तिथे रेंज येणार नाही आणि ती लवकरच परत येईल. आता मात्र तारिणी बरेच दिवस म्हणजे 2-4 दिवस होऊन गेले तरी सुद्धा ती घरात आली नाही, यावर सगळ्यांनाच काळजी वाटते आणि आता मात्र एक निर्णय घेतला जातो आणि तो म्हणजे की स्वतःहून कौशिकी ही केदारला म्हणत असते की हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये येणं साहजिकच आहे, परंतु यामध्ये युवराजची काही चूक नाहीये, युवराजने काही केलेलं नाहीये. तारिणी आम्हा सगळ्यांना सांगून गेली आहे, आता तिथे तिचा फोन लागत नाहीये, त्याला आम्ही काही करू शकत नाही. परंतु जर तुम्हाला असं काही वाटत असेल तर तुम्ही तारिणीचा शोध घेऊ शकता. तेव्हा लगेचच केदार नाही म्हणतो आणि केदारचं हे नाही म्हणणं म्हणजे याचा अर्थ जेजेंना पुन्हा केदारवर संशय येतो. केदारचं असं पटकन नाही म्हणणं म्हणजे नक्कीच केदारला माहिती आहे की तारिणी कुठे आहे. प्रेक्षकांनो, आता जेजेचा पुढचा निर्णय काय असेल आणि केदार त्यावर काय उत्तर देईल? तसेच इकडे आपण पाहतोय की वाघा बॉर्डरवर तारिणी पोहोचली आहे. त्यानंतर तिच्यासोबत तिथे काय होतं आणि तिचं पुढचं मिशन हे ती कसं सक्सेसफुल करते हे सुद्धा आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. परंतु जेजेने खांडेकर कुटुंबामध्ये येऊन जो काही गोंधळ घातलेला आहे तो केदारसाठी खूप अवघड होऊन बसलेला आहे. तर प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.